चपला झिजल्या माझ्या. तुमच्या साहेबाला काही दया माया येत नाही. 50 अर्ज दिले तो, पण त्याचं काही नाही. परत आले का? हा जा. रामकृष्ण हरी जोशी साहेब. रामकृष्ण हरी. अहो काय इथं वेळ वाया घालवताय? अहो आमचं तुमच्यासारखं नाही. अहो देश सेवा, तुमच्यासारख्यांची सेवा करायची असते. प्रचंड कामं असतात. आता काय सांगायचं तुम्हाला. आणि त्यात तुम्ही यांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या धुंडाळताय. कशाला? हे ना तुम्ही नाही बोलत आहे. हे त्या आमदाराने जो तुकडा टाकलाय ना तुम्हाला, तो बोलतोय. बस हा लय ऐकलं. आता तुला दाखवतो की इथला बाप कोण येते. जोशी आता तर फक्त ती पोरगी मिसिंग आहे. पुढच्या 2 दिवसात डेड बॉडी पाठवीन सोसायटीत. कळलं? सन्नी बघतो काय. येऊ दे तू संकटाची लाट, विसरू नको तुले तुझी वाट. येऊ देत संकटाची लाट, विसरू नको तुले तुझी वाट. तुझ्या देहामध्ये वास्तव्य कणोकणी, तुझ्या देहामध्ये वास्तव्य कणोकणी. स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी, अनमोल संजीवनी. स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी, अनमोल संजीवनी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आल्या संकटाला स्वामी परतून लावणार. सत्याचा मार्ग स्वामी भक्ताला दावणार. आल्या संकटाला स्वामी परतून लावणार. सत्याचा मार्ग स्वामी भक्ताला दावणार. भिऊ नको पाठीशी मी, भिऊ नको पाठीशी मी. त्यांचे शब्द ठेव ध्यानी. स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी, अनमोल संजीवनी. स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी, अनमोल संजीवनी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य
स्वामी नाम भक्तीचा हा अथांग सागर श्री स्वामी समर्थ मुखी नित्य नेमे राहो स्वर ओ स्वामी नाम भक्तीचा हा अथांग सागर श्री स्वामी समर्थ मुखी नित्य नेमे राहो स्वर भावार्थ या जीवनाचा भावार्थ या जीवनाचा भक्ती नित्य राहो मनी स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी अनमोल संजीवनी स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी अनमोल संजीवनी अशक्य ही शक्य करतील स्वामी 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 अवधूत चिंतन स्वामी तुम्ही निराकार भुकेल्या जीवाला स्वामी तुमचाच आधार स्वामी अवधूत चिंतन स्वामी तुम्ही निराकार भुकेल्या जीवाला स्वामी तुमचाच आधार स्वामी विना जिंदगानी स्वामी विना जिंदगानी भक्ताची यादे सुनी स्वामी विश्ववाटिकेची अनमोल संजीवनी अनमोल संजीवनी साहेब थकला हो हा म्हातारा आता गेली 35 वर्षे इमाने इतबाने नोकरी केली बलात्कार भ्रष्टाचार खून हिंसा या सगळ्या बातम्याच वाचत होतो टीव्ही मध्ये सिरियल मध्ये पाहत होतो पण हे लोण आता माझ्याच उमऱ्यापर्यंत येईल असं मला वाटलं देखील नव्हतं शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण मी मात्र झपाटल्यासारखा वेड्यासारखा रक्ताचं नातं नसलेल्या माझ्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत असणाऱ्या अवनीसाठी झटत राहिलो भटकत राहिलो दिवसाढवळ्या एका मुलीला सार्वजनिक ठिकाणाहून उचलून नेतात यावर प्रशासन काहीच करत नाही असा कोणता गुन्हा तिनं केला होता सांगा ना जज साहेब असा कोणता गुन्हा तिनं केला होता कॉलेजमध्ये ह्यानं तिच्याशी गैरवर्तन केलं आणि बाकी सगळे शंड बनून बघत राहिले व्हिडिओ बनवत राहिले व्हिडिओ स्वतःच्या सन्मानासाठी निर्भीडपणे तिने याच्यात थोबाडी दिली म्हणून अवनी सोबत एवढं मोठं कृत्य कुठे राहतोय आपण का इतकं सगळं तकलादू आहे का हे पैशासमोर सत्तेसमोर आपण कोणालाही नमवू शकतो का स्त्री म्हणजे काय खेळणं वाटतं स्वतःच्या सत्यतेची शुद्धतेची सत्व परीक्षा स्त्रीनेच का द्यावी स्त्रीच्या तपश्चर्यापासून त्यागापासून आपण किती दिवस पाठ फिरवणार जज साहेब तिच्या अपमानावर आपण किती दिवस गप्प राहणार समान हक्कासाठी खऱ्या अर्थानं आवाज कधी उठणार आहे का एका स्त्रीवर अन्याय होत असताना व्हिडिओ बनवणारा समाज कधी बदलणार स्त्रीचा अपमान करणाऱ्या तिच्यावरती हात टाकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठीचा दंड हा क्षुल्लकच आहे अधर्म करणाऱ्या रावणावर दुर्योधनावर सत्यानं विजय मिळवला
तर मग या कलियुगात आपण स्त्रीचं शोषण कसं सहन करायचं? माझ्या लेकी सुनांना आज मी न्याय मिळवून देणारच. आज न्यायाच्या या धगधगत्या अग्नीमध्ये अन्यायाला भस्म व्हावंच लागेल. समाजातल्या या नीच मनोप्रवृत्तीला दंड हा मिळालाच पाहिजे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी.